ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये मला एक 5-7 मिनिटं द्या काय पाठीमागे एकदा पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी हंटर आणि गोट्याले गाजले होते आणि त्यामुळे जर एक 5-6 मिनिटं जर दिली बरोबर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांनी एक नियत होती एक काम होतं रयतेस पोटास लावणे आहे रयतेस पोटास लावणे आहे त्याच पद्धतीने या शिवरत्नच्या 3 पिढ्या या सोलापूर जिल्ह्याच्या रयतेला पोटास लावण्याचं काम करतायत याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना आहे मित्रांनो आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे पक्ष काही असू द्या मी छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पण संभाजीराजांचं विजयदादांचं कारण आम्हाला हे दैवत असते बघा प्रत्येकाला एक ग्रामदैवत असते एक कुलदैवत असते आणि एक आराध्य दैवत असते तसं आमचं ग्रामदैवत आहे दाबीजी ताबा आमचं कुलदैवत आहेत आमचे विजयसिंह मोहिते पाटील दादा आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे मित्रांनो एक खूप मोठा पैलवान असतो एवढ्या मोठ्या बिळकोंड्या दंडाला वगैरे असतात 50 कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गदा त्याने घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणाला पण मी आता पाडू शकतो दिसला पैलवान की पाड जरी अंका पट्टे कुस्ती खेळायच्या तयारीत जरी नसलं तरी म्हणायचं काढ कापड मला खेळायच्या कुस्ती आणि मग त्याला खुमखुमी आली ते म्हणलं मला आता माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे खुमखुमी आली त्याला म्हणलं आता मला माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे एकदा वस्तादाकडे गेलो पाया पिया पडलं नाही लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्ताद आपल्या काळजात असतो जिथं वस्ताद येतो तिथं माणूस नम्र होतो पायाला हात लावतो पण वस्तादाबरोबर कधी कुस्ती खेळत नाही या पैलवानाला खुमखुमी आली ते म्हणलं मला वस्तादाबरोबरच कुस्ती खेळायची आहे एकदा निरोप पाठवला वस्ताद मला तुमच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे वस्ताद म्हणला मी आता म्हातारा झालोय अरे माझा आता वय नाही मला आता व्यवस्थित कुस्ती करता येणार नाही तू हे दंड ठोकायचं मांड्या ठोकायचं दंड ठोकायचं मांड्या ठोकायचं आणि म्हणायचं नाही मला तुमच्या बरोबरच कुस्ती खेळायची आहे मग आता वस्ताद असतो म्हणला बाबा ये उद्या खेळू कुस्ती मग हे अशी सगळी माणसं आता वस्तादांची पैलवानाची कुस्ती गुरुची शिष्याची कुस्ती म्हणल्यानंतर सगळं अख्खं गाव गोळा झालं हा दंड ठोकत आला आता म्हणला वस्ताद तेवढा पाडला की माझं देशात सगळीकडे नाव होत आहे वस्ताद जाम खमक्या होता आला आखाड्यात लाल माती अंगाला लावली 15व्या सेकंदाला पैलवान चितपट करून मुंडक्यावरनं खाली टाकला पैलवान पळून घरात गेला आणि त्यावेळेला तिथल्या सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्ताद तुमचं वय तर एवढं ह्यांनी एवढ्या गदा जिंकल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या माणसांना पाडलं म्हणला तुम्ही ह्याला मारला कसं काय अरे वस्ताद आहे म्हणला एक डाव राखूनच असतो आणि राखून ठेवलेला डाव तो राखून ठेवलेला डाव म्हणजे या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान म्हणजेच माझा तुमचा सर्वांचा काळेज विजयसिंह मोहिते पाटील साहेब हा महाराष्ट्र आदरणीय शरद पवार साहेबांनी विजयदादांना 2 राजहंस म्हणायचे 2 राजहंस जिथं गेले मातीचं सुद्धा सोनं होतंय म्हणायचे तसे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 राजहंस नव्यानं येत आहेत त्यातल्या एका राजहंसाचं नाव आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा जोडीदार सुद्धा तसाच खमक्या आहे ज्याचं नाव आहे अभिजित ताबा पाटील दादासाहेब पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वी शीतल वहिनी आमच्या भागामध्ये प्रचार करायला आल्या होत्या खरं तर मला शीतल वहिनींचं इतकं कौतुक वाटतं मित्रांनो शहाजीराजांना जशी साथ जिजाऊंनी दिली जशी छत्रपती शिवाजीराजांना साथ त्यांच्या
पत्नीने दिली, सईबाईंनी दिली. जशी राजाराम महाराजांना साथ त्यांच्या तारा राणीने दिली, तशी महाराष्ट्रातलं एकच जोडपं असं आहे मित्रांनो, माझ्या नवऱ्याला साथ कशी द्यायची त्याचं उदाहरण फक्त शीतलदेवी मोहिते पाटील. पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी दादासाहेब वहिनीसाहेब तिकडे आल्या होत्या. आम्ही 3-4 ठिकाणी फिरलो. मग वहिनींना म्हणलं, वहिनी साहेब मी एक गाडी नवीन घेतली, चला म्हणले मला तुमच्या गाडीत बसायचं आहे. वहिनी साहेबांना आम्ही गाडीमध्ये बसवून आमच्या गावापर्यंत आणत असताना त्यांनी एक किस्सा मला सांगितला की म्हणल्या, दादा ज्या दिवशी हे तिकीट जाहीर झालं ना, भयांचं नाही, त्या दिवशी मी पुष्करला होते. पुष्कर म्हणजे अजमेरच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं या भारतातलं एकमेव मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही 2 जण गेलेले होतो. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं, कारण एकच मंदिर आहे देशामध्ये. आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आला मोबाईलवरती, भैयासाहेब नेटवर्क येत नव्हता.